मोहन वनखंडे सरांचा भाजप पक्षाला राम राम. काँग्रेस पक्षात प्रवेश. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश. एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते आहे. मिरज विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचे एकेकाचे स्वीय सहाय्यक आणि भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे विद्यमान प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर यांनी अखेर भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकलाय. मिरज विधानसभा निवडणुकीत पालकमंत्र्यांच्या विरोधात दंड थोपटलेले मोहन वनखंडे सर यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय आणि यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रभारी रमेशजी चेन्नीतला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण, विधानसभा विरोधी पक्ष नेते विजयजी वडेट्टीवार, आमदार विश्वजित कदम बाळासाहेब, खासदार विशाल पाटील, भाई जगताप, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील, पृथ्वीराज बाबा पाटील, भारतीय सहकारी बँकेचे संचालक माननीय जितेश भैया कदम उपस्थित होते. मिरज विधानसभा निवडणुकीत इच्छुक असलेले मोहन वनखंडे सर यांनी भाजप किंवा महायुतीचा मित्र पक्ष जनस्वराज्य शक्ती पक्षाकडून उमेदवारी मागितली होती, पण उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतलेला आहे. मिरज विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाला मिळण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने त्यांचा हा प्रवेश झाल्याची चर्चा सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.